माझं नाव उदय मुळीक आहे. मी त्यांच्या शेजारी राहतो. गेले 25-30 वर्षाचे माझे त्यांचे संबंध आहेत. कुणालच्या आजोबापासून माझे संबंध आहेत. माझ्यासमोरच कुणालच्या वडिलांनी धंदा इथं उभा केला. भरपूर कष्ट घेतले. आज हा धंदा नावारूपाला आला आणि अशातच काश्मीरला गेले आणि त्यात ही घटना घडली. वास्तविक ही घटना घडली ही दुर्दैवी आहे. असं व्हायला नको पाहिजे होतं. परंतु त्याच्या आईच्या सांगण्यात येत आहे की सगळीकडं तिथं मिलिटरी होती पण त्या जागेवर सुरक्षता नव्हती. मग लोक पहिल्यांदी सुरुवातीला तिथं गेले, नंतरही जात होते. मग तिथं लक्ष कसं सरकारने दिलं गेलं नाही ह्याचाही विचार व्हायला पाहिजे. आणि सुरक्षितता तिथं नसताना ह्या गोष्टी नाही आहे हे लक्षात सरकारच्या आलं कसं नाही लक्षात घ्या. आणि आता जवळजवळ 27-28 लोक तिथं बळी गेलेत. आज ह्या सगळ्या कुटुंबावर मोठा आघात कोसळलेला आहे. ह्या संकट आलेलं आहे. आता तुम्ही त्यांना विचारलं की सर्व्हिस दिली किंवा चालेल का. आता मुलगा सर्व्हिस करत होता परंतु घरात जो धंदा आहे वडिलांनी उभा केलेला, आता त्याला तो त्याची वडिलांची किंमत राखणं गरजेचं आहे की तो धंदा उभा सेटअप करणं गरजेचं आहे. मग अशा वेळेस त्यांनी तो धंदा पुढं नेणं गरजेचं असताना तुम्ही जे आता काय मदत करताय ते ठीक आहे. सरकारने मदत केली त्यात काय वाद नाही. परंतु आता धंदा हा विषय असा आहे की त्याला किरकोळ मदतीने साध्य होणार नाही. धंदा त्याला कुठल्या तरी आता वडील ऑर्डर्स घेत होते, नवीन ऑर्डर्स मिळवत होते. त्या मुलाला आता त्या ऑर्डर्स घेणं, मिळवणं, धंदा टिकवणं एवढं सोपं नाही. धंदा लगेच सुरुवात केली की लगेच धंदा बसतो असं नाही आहे. आता त्याला त्याच्यावर कष्ट घ्यावे लागतील. परंतु अशा वेळेस जर सरकारने ते काय मागणार नाही. शेवटी त्यांचे वडील गेलेत, ह्यांचे पती गेले, त्यामुळे ते काय स्वतः कुणी म्हणणार नाही की आम्हाला काय मिळावं. मेन माणूसच गेला तर बाकीच्या काय अपेक्षा करण्यात अर्थ आहे. परंतु आता त्यांचं कुटुंब स्थिर व्हावं म्हणून एक शेजार धर्म म्हणून मी तुम्हाला विनंती करतो की त्यांना मुलाला कुठंतरी सरकारी अशा ऑर्डर्स मिळाल्या गेल्या. त्यांच्या व्यवसायाच्या क्वालिटी मटेरियल त्यांचं आहे. आज पुणे शहरात बाहेर त्यांचा माल जातो. अशा जर ऑर्डर्स चांगल्या मिळाल्या गव्हर्नमेंटने कॉन्ट्रॅक्ट करून दिलं, व्यवस्थित गव्हर्नमेंटने दिलं तर त्याचा एक त्याला फायदा होऊ शकतो, त्याला आधार मिळू शकतो. लक्षात घ्या. दुसरी गोष्ट, अशी जी दुर्दैवी घटना घडली याच्यामागं सरकारने आता हा निर्णय घेणं गरजेचं आहे की येणारी लोक तिथं जे पर्यटन येतात त्यांच्यावर त्यातल्या लोकांची उपजीविका आहे. आता ती उपजीविका कमी झाली, लोकांमध्ये भीती बसली तर ही भीती काढली गेली पाहिजे. लोकांमध्ये जी भीती बसली ही काढली गेली पाहिजे. अन्यथा लोक तिथं येणार नाही. जसं मुलांनी सांगितलं की आता आम्ही परत जाणार नाही त्या ठिकाणी. म्हणजे असे प्रकार घडू नये. दुसरी गोष्ट, पाकला जर धडा शिकवायचा असेल तर पाक व्याप्त काश्मीर ताब्यात पहिला घ्या आणि पंजाब सिंध प्रांत वेगळा करा. त्याशिवाय त्यांना अक्कल येणार नाही. असं मी आपल्याला